नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरोडकर. आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ नागरिक आणि तसेच तळमळीने काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते मालानकर सर यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्ते. कसं वातावरण आहे निवडणुकीचं कणकवली शहरामध्ये? 2025 ची कणकवली निवडणूक ही खरोखरच आज अटीतटीची झालेली आहे. कारण एका बाजूला भक्कम असा भाजप पक्ष आणि त्यालाच आज सपोर्ट करतायत शिंदे सेनेचे निलेश राणे. त्यामुळे ह्या आज निवडणुकीला अशी रंगत आलेली आहे की काय होईल काय नाही होईल याच्याकडे सगळ्यांना लक्ष लागलं आहे. आणि दोन हे भाऊ आपापल्या परीने आपापल्या पक्षाचं असं काम करतायत की आपलाच उमेदवार हा निवडणुकीत विजयी झाला पाहिजे असं दोघांचंही म्हणणं आहे. आणि ह्या दोघांच्याही म्हणण्यात तथ्य आहे. आता बघू कोणी काय केलं की कोण काय करणार. ह्या पलीकडे आत्ता जी काय चाललेली आहे धनसंपत्ती, खरोखरच सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य एक गरीब घरातला खरोखर ज्याच्या पुढे कधीही नगरसेवक होऊ शकणार नाही. कारण आज जे काय चाललं आहे आर्थिक ते खरोखरच कोणालाही पटणार नाही. हे बघा, लोकांची चांदी झाली, त्यात मला काही म्हणायचं नाही आहे. ह्यांच्यामुळे लोकांच्या घरात आज बरंच धन गेलं, ते जाऊ देत. परंतु ह्यापुढे होणाऱ्या निवडणुकीत कधी गरीब असा एक नगरसेवक होईल असं मला काही वाटत नाही. कारण त्यावेळी शिवसेनेचं धोरण होतं गरीब घरातला कोणी असो त्याला बाळासाहेब कुठल्या कुठे नेऊन ठेवायचे, तसं आमच्या दादांना नेऊन ठेवलं होतं. तसेच आज इथेही परिस्थिती आहे, पण आता इथे परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायत आज कोण येईल कोण नाही येईल सांगता येत नाही. पण कोणी येऊ देत, काही करू देत, सुसज्ज मार्केट होऊ देत, त्याचबरोबर मोठं एक मैदान होऊ देत. आणि कणकवली शहराला गोरगरिबाला एक पोलीस पाटा दाखला मिळत नाही आहे, ही अत्यंत खंत आहे. तर कणकवली शहरातला एक पोलीस पाटील असावा. कारण इथला माणूस जातो रिक्षेने जानवलीला 200 रुपये खर्च करून, तिथे पोलीस पाटील असेल नसेल परत तो मागे येतो. तर त्या गरीब जनतेची हाक या कोण येणाऱ्या आमच्या सदस्याने किंवा नगराध्यक्षाने दखल घ्यावी आणि पोलीस पाटील तहसीलदारांकडून आणावा, हे प्रामुख्याने आहे. आणि आज होणारी निवडणूक ही खरोखरच अत्यंत चुरशीची आहे, संघर्षाची आहे. दोन्ही उमेदवार एकमेकाचे मित्र होते, आता ते एकमेकांसोबत उभे ठाकले आहेत. तरी पाहू आता जनता जनार्दन काय कौल देतोय तो, आणि जनतेचा कौल असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल. अशी आमची कणकवली नगरपंचायतची निवडणूक आहे असं मला वाटतं. आणि सर्वांनी खेडीमेडीने आपलं योग्य मतदान बिनधास्तपणे देऊन आपण निवडणूक मध्ये रंगत द्यावी आणि प्रत्येक उमेदवाराला निवडून आणावं. धन्यवाद.